हॅलो, माझे नाव भाग्यश्री राजू राठोड। मी या मारीगोल्ड हॉस्टेलमध्ये 1 वर्षापासून राहते। येथे आम्हाला 3 टाईम जेवण दिले जाते। सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच आणि संध्याकाळी डिनर। तसेच आम्हाला नाश्त्यामध्ये सकाळी पोहे, उपमा, इडली सांबार, डोसा, कचोरी, मटकी, उसळ अशा प्रकारचे नाश्ता दिला जातो। त्यानंतर आम्हाला जेवणामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, त्याच्यामध्ये सलाड किंवा इत्यादी प्रकारचे जेवण दिले जातात। त्यानंतर संध्याकाळी सुद्धा आम्हाला वरण, भात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असे जेवण दिले जाते। संध्याकाळचे जेवण हे आम्ही प्रार्थना सुरू केल्यानंतरच सुरू करतो। अगोदर प्रार्थना आणि त्यानंतरच आमच्या जेवणाला सुरुवात होते। अशा प्रकारचे जेवण आम्ही रोज जेवतो। त्यानंतर आम्हाला स्पेशल डिशेसमध्ये रविवारी नॉनव्हेज दिले जाते। नॉनव्हेजमध्ये आम्हाला चिकन बिर्याणी, चिकन कंटकी, नॉनव्हेज फिश अशा प्रकारचे नॉनव्हेज दिले जातात। त्यानंतर आम्हाला ज्या मुली नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी पनीर, पुरणपोळी, रसपोळी अशा प्रकारचे जेवण दिले जातात। मंडेला दाल बट्टी दिली जाते आणि मंगळवारी आम्हाला पावभाजी दिली जाते। अशा प्रकारचे जेवण असल्याने आम्हाला घरची अजिबात आठवण येत नाही आणि इथल्या आंटीच्या हाताला एकदम आईच्या हाताची चव आहे। त्यामुळे आम्हाला आमचे हॉस्टेल फार आवडते। माझे नाव मयुरी आनंदे। मी मारीगोल्ड हॉस्टेलमध्ये जवळपास 1 वर्ष झाली राहत आहे। इथे आम्हाला अंघोळीसाठी गरम पाणी मिळते व तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी इथे कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत। आमच्या रूममध्ये फर्निचर आहे व आमच्यासाठी कॉटसुद्धा अवेलेबल आहेत। इथे मनोरंजनासाठी TV आहे आणि अभ्यासासाठी स्टडी रूमसुद्धा आहे। तिथे अभ्यासाव्यतिरिक्त आणखीही पुस्तके आहेत, जशी मोटिवेशनल बुक्स, गोष्टीची पुस्तकं आणि खेळण्यासाठी वेगळं मल्टीपर्पज ऑडिटोरियम हॉलसुद्धा आहे। तिथे आम्ही फुटबॉल, व्हॉलीबॉल इत्यादी असे खेळ खेळतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या सुरक्षेसाठी हॉस्टेल आणि हॉस्टेलचा परिसर हा अंडर CCTV आहे। माझे नाव पायल अर्जुन कुंडकर आहे। मला मारीगोल्ड हॉस्टेलला राहून जवळपास 1 वर्ष कंप्लीट झाले आहे। इथे खूप सेफ फील होतं वगैरे, असं मुलींसाठी खूप छान हॉस्टेल आहे। तसेच सांगायचे झाले तर इथरची सिक्युरिटी पण खूप छान आहे। इथे लेडीज सिक्युरिटी असते सकाळ रात्री। तसेच कॉलेजच्या मेन गेटवरही जेंट्स सिक्युरिटी असते। इथे एंट्री ही पंचिंगद्वारे केली जाते, अटेंडन्स पंचिंगद्वारे घेतली जाते। तसेच इथलचं वातावरण वगैरे खूप सेफ आहे। इथलचे वातावरण वगैरे खूप छान आहे, म्हणजे सेफ फील असतं मुलींसाठी। खूप छान हॉस्टेल आहे।